हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठमोळा चॅनलवरती आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम आणि दिवाळीच्याही सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आता जसं की धनतेरस झालेली आहे, धनतेरस नंतर म्हणजे धनतेरसच्या दिवशीपासून आपली दिवाळीची ती सुरू झालेली असती। तर आज येते धनतेरसचा दुसरा दिवस आणि नरक चतुर्थीचा आदला दिवस असा एक दिवस मिळालेला होता। तर या दिवशी मी तुमच्यासोबत जे येते तुम्ही तसंही टायटल आणि थंबनेल बघून कळालंच असेल तुम्हाला की मी आज कुर्ती हॉल तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर प्लस साईज ज्या बायका आहे ज्यांची कुर्तीची साईज जी ती XXL किंवा XXL 4XL आहे, तर त्यांच्यासाठीचा हा जो ऑनलाईन कुर्ती हॉल जो आहे तो छान असा फायदेशीर असणार आहे। तर आज सकाळी लवकर उठलेले होते, दिवाळीचे एक 7-8 दिवस मी जे ते लवकर उठत असते आणि पहाटे सुद्धा दिवे लावत असते, अंगणामध्ये वगैरे छान असे दिवे लावत असते आणि संध्याकाळी सुद्धा दिवे लावत असते। तर सकाळी मी पहाटे दिवे लावलेले होते आणि सगळं लवकरच आवरलेलं होतं। तर छान स्वच्छ किचन असं आवरलेलं होतं। तर किचनची आणि देवघरातली छान अशी पूजा झालेली होती। तर एक छान अशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली जेणेकरून सुरुवातीलाच एक आपल्या व्हिडिओमध्ये फ्रेशनेस ॲड करायचा म्हणून मी ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर मस्त अशी देवपूजा झालेली होती, घरही आवरलेलं होतं आणि आता मी जे ते तुमच्यासोबत शेअर करणार होती की मी कुर्त्या कुठल्या घेतल्या, कोणत्या वेबसाईटवरून घेतल्या। तर त्या अगोदर मी जे ती एक छोटीशी क्लिप काढलेली होती ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर ह्या वर्षीचा ना दिवाळीचा एक गोंधळ झालेला आहे की दिवाळी कोणत्या दिवशी आपण करायची, 31 तारखेला की 1 तारखेला। तर मी तर आपल्या स्वामी समर्थ केंद्रात सांगितल्याप्रमाणे 1 तारखेला दिवाळी जी ती साजरी करणार होती। तर नरक चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून आम्ही सगळ्यांनी पहाटे आंघोळ केली आणि नरक चतुर्थीचा चंद्रसुद्धा बघितला, त्या दिवशी सगळ्यांना ओवाळलं सुद्धा होतं मी। तर ते सगळं केलं, पण दिवाळी जी ती आम्ही 1 तारखेला सेलिब्रेट केली। तर ह्याच दिवशी जे ते मुलांचे फटाकडे सुद्धा आलेले होते आणि यावर्षी शौर्यला चांगलंच कळायला लागलं, त्याला फटाके वगैरे वाजवताही यायला लागले। तर त्याने खूप आग्रह करून हे सगळे फटाके मागवायला लावले। तर मिस्टरांचे मित्रच आहे, त्यांचंच फटाक्यांचं दुकान होतं, तर यांनी फोनवरती सांगून दिलेलं होतं। तर त्या दादांनी त्या पद्धतीने सगळे फटाके मुलांना आणून दिले होते। तर मुलं तेच फटाकडे बघत होते। त्यानंतर मी जे ते धनतेरसच्या दिवशी करंजा बनवलेल्या होत्या, म्हणजे धनतेरसच्या पूजेला आपल्याला गोड पदार्थ फराळाचा काहीतरी ठेवावा लागतो। तर मी बेसनाचे लाडू आणि करंजा ठेवलेल्या होत्या। तर त्या करंजासाठीचं पीठ मी मळलेलं होतं। तर ते कसं मळायचं छान अशी कुरकुरीत खुसखुशीत करंजी होण्यासाठी ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी ते 3 वाट्या मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा। त्यामध्ये वेलची पूड अर्धा चमचा टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर जवळजवळ 8 टेबलस्पून तूप जे ते मी छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि हे कडकडीत गरम असं तूप जे ते आपल्याला ह्या मैद्याला छान असं चोळून घ्यायचे आणि या पद्धतीने मी दाखवलं व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने पिठाचा गोळा व्हायला लागला की त्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तर जास्त असं पीठ मळत बसायचं नाही। आता माझ्याकडे हे स्टँड मिक्सर सुद्धा आहे आणि हे मिक्सर सुद्धा आहे ज्यामध्ये मी पीठ मळत असते। तर ह्या मिक्सरमध्ये घालून मी जे ते पीठ छान असं सॉफ्ट करून घेतलं, जेणेकरून मस्त असं पटकन सॉफ्ट होतं आणि आपल्याला जास्त मेहनत सुद्धा करावं लागत नाही। तर फक्त पाणी टाकून मी एकजीव फक्त पीठ करून घेतलं होतं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून तुम्ही करू शकता या पद्धतीने, म्हणजे आपली खूप सारी मेहनत वाचते आणि पटकन आपलं काम होतं। तर या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पीठ छान असं फिरून घ्यायचे मिनिटभर तरी पल्स मोडवर आणि 10 मिनिटं हे पीठ जे ते आपल्याला फुलण्यासाठी ठेवून द्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे ना तो रवा छान असा फुलेल आणि मस्त आपलं पीठ जे ते व्यवस्थित बनून रेडी होईल। तर या पद्धतीने 10 मिनिटं होऊन दिले। 10 मिनिटानंतर तुम्ही व्हिडिओत बघताय त्या पद्धतीने मी लाट्या बनवून घेतल्या आणि बस ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। या पद्धतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची, पारी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं होतं ना करंजाचं, ते सारण या पद्धतीने भरून घ्यायचे। साईडने आपल्याला दूध किंवा पाणी लावून घ्यायचे आणि तुमच्याकडं जर ती फिरकी असते ना करंजाची, ती फिरकी असेल तर फिरकीने किंवा मग या पद्धतीने चाकूनी आपल्याला करंजा ते करून घ्यायचे आहे। माझ्याकडे साचे सुद्धा आहे, फिरकी सुद्धा आहे, पण मी ह्या पद्धतीने करंजा बनवायला जास्त मला कन्व्हिनियंट वाटतं। तर मी याच पद्धतीने सगळ्या करंजा करून घेतलेल्या आहे आणि कमी आपल्याला अगोदर
मीडियम गॅसवर तेल छान असं तापून घ्यायचे आणि त्यानंतर कमी गॅसवर आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहून या करंज्या छान अशा कमी गॅसवरच तळून घ्यायच्या. आणि बघा किती मस्त अशा खुसखुशीत आपल्या या करंज्या बनवून रेडी होत्या. शेवटची करंजी संपेपर्यंत आपल्या करंज्या अशाच खुसखुशीत आणि मस्त अशा राहतात या पद्धतीने बनवल्या तर. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर हॅपी दिवाळी. तर दिवाळी चालू आहे, काल होती धनतेरस आणि आज आहे दुसरा दिवस. फराळ ऑलमोस्ट माझं होत आलेलं आहे, म्हणजे 4 ते 5 पदार्थ मी केलेले आहे आणि काय काय पदार्थ केले त्याचे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. लॉंग व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे, पण दिवाळीची गडबड चालू आहे त्यामुळे माझे व्हिडिओ एडिटिंग काही होत नाही, त्यामुळे थोडंसं लेट येणार आहे व्हिडिओ. सो ओके, आता आज आपण आपल्या आजच्या विषयावर येऊया. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी ऑनलाईन शॉपिंग. तर बघा ना मैत्रिणींनो, जसं की आपल्या सगळ्यांचीच दिवाळीची धावपळ चालू आहे, शॉपिंगची धावपळ असते, घरात फराळ बनवण्याची, घर साफ करण्याची, त्यानंतर मुलांची शॉपिंग, आपली स्वतःची शॉपिंग, मिस्टरांची शॉपिंग, हे सगळं चालू असतं. तर माझी ती गडबड जी ती मागील 1-2-3 वर्षापासून पूर्णपणे स्टॉप झालेली आहे. बऱ्यापैकी मी जे ते मुलांचेही कपडे आणि मिस्टरांचे सुद्धा, ऑब्व्हियसली मिस्टरांचे सुद्धा मी आता कपडे जे ते ऑनलाईनच परचेस करते, ऑनलाईन घेते आहे. खूप छान असे कपडे त्यांचेही मी मिशोवरनं, फ्लिपकार्टवरनं, शॉप्सीवरनं, ॲमेझॉनवरनं जे ते घेतलेले आहे. पण माझा चांगला म्हणजे जास्तीत जास्त मी माझे जे कपडे आहे ना ते मी मिशोवरनं घेत असते. परवडेबल पण असतात आणि छान जी ट्रेंडी फॅशन आहे, सध्या चालू जी फॅशन आहे त्या फॅशनचे कुर्तीज, ब्लाऊज, ड्रेसेस वगैरे, नाईट ड्रेस ते आपल्याला बघायला मिळतात मिशोवर आणि चांगल्या प्राइस मध्ये सुद्धा असतात. तर मी ते मिशोवरनं बऱ्यापैकी माझी स्वतःची जी शॉपिंग आहे ती करत असते. तर आजची शॉपिंग जी ती मी माझी पूर्ण मी स्वतःसाठी घेतलेले ज्या कुर्तीज आहेत त्या दाखवणार आहे. आता जो मी वेअर केलेला आहे हा सुद्धा मी मिशोवरनं घेतलेला आहे. खूप छान अशी हा ड्रेस आहे, पूर्ण सेट आहे, प्लाझो पॅन्ट आहे आणि लॉंग कटचा असा हा कुर्ता आहे. याची जी पूर्ण मी ड्रेस घालून व्हिडिओ जी आहे ती इथे साईडला लावून देईल, तुम्हाला ती बघितल्यावर कळेल की ड्रेस कसा आहे, काय आहे. पण खूप छान आणि कम्फर्टेबल असा हा ड्रेस आहे आणि मला तर खूप आवडला. आता बघा, प्लस साईज जे असतात त्यांना माहिती आहे की आपण ज्या वेळेला प्लस साईज आपली असते म्हणजे XXLच्या वरती ते जातात त्यांना, तर त्यांचं जे ते बांधा रुंद असतो. तर आपला रुंद बांधा जो येतो दिसताना थोडासा असं व्यवस्थित शेप मध्ये दिसण्यासाठी ना आपण शक्यतो व्ही नेक वाले गळे देते, व्ही नेकचे जे ड्रेस आहे ना ते वापरायचे असतात. तर मीही शक्यतो जे ते प्रयत्न करते, व्ही नेकचा ड्रेस जर दिसला तर मी तो 100% घेतेच, कारण की व्ही नेक मुळे काय होतं, आपला जो बॉडीचा शेप आहे तो व्यवस्थित दिसतो आणि जे आपले शोल्डर्स आहे ना ते व्यवस्थित त्यांना शेप दिसतो आणि आपण जास्त बल्की दिसत नाही, व्यवस्थित असं दिसतं, आपण शेप मध्ये व्यवस्थित दिसतो. तर काही छोट्या छोट्या टिप्स ज्या मला आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करत, माहिती आहे त्या तुमच्यासोबत शेअर करत असते. तर त्यातली एक टिप म्हणजे की आपण जे प्लस साईज आहे XXLच्या वरती, तर त्यांनी शक्यतो व्ही नेकचे जे ड्रेसेस आहे तेच परचेस करायचे. नाहीतर मग जे असं शक्यतो व्ही नेक किंवा मग अशी खाली निमुळते जे गळे असताना ते घेतले पाहिजे, जेणेकरून आपले बांधा जो येतो असा शेप मध्ये दिसतो. त्यानंतर लॉंग स्लीव्ह जे आहेत त्या घ्यायच्या असतात. तर हा ड्रेस सुद्धा बघा व्ही नेकचा सुद्धा आहे आणि लॉंग स्लीव्ह पण आहे आणि लॉंग स्लीव्हने सुद्धा आपण आपला बॉडी शेप जो येतो व्यवस्थित दिसतो आणि जास्त बल्की दिसत नाही. कट जे असताना ड्रेसचे ते सुद्धा आपल्याला असे एकदम अशी कमरापासून स्टार्ट होतो ना ते नाही घ्यायचे, कमरेच्या खालून जे स्टार्ट होता ना ते म्हणजे शॉर्टकट वाले जे ते ड्रेस घ्यायचे कुर्तीज मध्ये. तर मी हा ड्रेस घेतला ना, हा 100% खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि कपडा खूप छान असा होजिरी कॉटनचा आहे आणि घातल्यानंतर मस्त असा सुळसुळीत मस्त शेप मध्ये पण दिसतो आणि अंगावर कपडे आहे की नाही असं वाटतं. एकदम छान लाईट वेट असा हा ड्रेस आहे. पण याचा एक वीक पॉइंट सुद्धा आहे, तो म्हणजे हा गळा.
आता तुम्ही म्हणाल इतक्या वेळ तर तू ह्याच्याच कौतुक करत होती, हे सांगत होती, पण नाही, मला ते नाही सांगायचंय. गळा म्हणजे व्ही नेक आहे, खूप छान दिसतोय, व्यवस्थित लुक येतोय, पण गळ्याला जी ही लेस लावलेली ना, ही लेस खूप टोचते, त्यामुळे मला थोडासा हा ड्रेस जो आहे तो अनकम्फर्टेबल वाटतोय. नाहीतर हा ड्रेस जो आहे तो फुल ऑन हिट आहे. माझ्याकडनं तर याला पूर्ण 10/9 मार्क मी देईल, कारण खूप छान असा हा ड्रेस आहे. याची फिटिंग आहे, पॅन्टची फिटिंग सुद्धा खूप मस्त आहे. आणि दुसरं म्हणजे मला ना XXL ड्रेस जे ते येऊन जाता, अगदी व्यवस्थित येतात, पण मला ना थोडेसे कपडे जेव्हापासून माझं C-सेशन झालेलं आहे शोरेच्या वेळेला, तर तेव्हापासून ना मला थोडेसे कपडे असे सैल आणि व्यवस्थित असे ढिल्ले कपडे घालायला आवडतात. एकदम टाईट कपडे जर घातले तर एकदम असं जीव गुदमरल्यासारखं होतं मला. सो मी त्यामुळे काय करते की शक्यतो ड्रेस जे ते ढिल्ले घालत असते. तर तुम्ही इथे बघू शकता, हा ड्रेस सुद्धा खूप सैल आहे. सैल कपडे घातले ना, सैल आणि कॉटनचे, तर छान वाटतं. त्याच्याने आपल्याला आपली बॉडी जी ती थंडही राहते, घाम येत नाही, आणि घाम आला बी तर तो कॉटनच्या कपड्यामध्ये ऍब्झॉर्ब होतो, आणि आपलं शरीर जे ते कॉटनचा कपडा घातलेला असल्यामुळे थंड राहतं, गरम पडत नाही. त्यामुळे मग मी कॉटनचे कपडे आणि त्यातल्या त्यात कुर्तीज जे आहे त्या पूर्ण सैल घेत असते. तर मी XXL मला परफेक्ट येतो, पण मी XXL ड्रेस घेते, जेणेकरून मला तो व्यवस्थित सैल आणि मस्त असा बसेल. या हिशोबाने मी हा 3XL चा ड्रेस घेतलेला असतो. तर तुम्ही बघा, तुमच्या साईज नुसार एक साईज जास्त घेत जा, आणि जर तुम्हाला परफेक्ट साईज मध्येच ड्रेस पाहिजे असेल तर जी तुमची साईज आहे तोच ड्रेस घेतला तरी चालेल. पण मी ही एक ट्रिक वापरत असते, ती तुमच्यासोबत शेअर केली. तर हा ड्रेस जो आहे तो खूप मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. कुणी जर घेणार असेल तर याची लिंक किंवा लिंकचा जो कोड आहे ना, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. दिवाळी सेल चालू आहे, तर खूप छान छान अशा ऑफर आहे, तर तुम्ही ह्या ऑफरचा लाभ जे ते घेऊ शकता. माझे व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स जे ते चेक करा. त्यानंतर हा दुसरा ड्रेस आहे, हा कॉटनचा आहे, पर्पल कलर मध्ये. अजून मी अनबॉक्सिंग सुद्धा केलेली नाही, आणि हे PR पॅकेज नाहीये. हे सगळे ड्रेस मी स्वतः घेतलेले आहे, कुठलंही प्रमोशन नाहीये, तो ते काही नाहीये. हे सगळे मी दिवाळी निमित्त माझ्यासाठी स्वतःसाठी घेतलेले, स्वतःच्या पैशाने घेतलेले हे ड्रेस आहे. तर बघा, हा एक ड्रेस आहे, हाही प्युअर कॉटनचा आहे, आणि हा चिकनकारी मध्ये घेतलेला आहे मी. याच्यावर सुद्धा खूप छान अशी ऑफर चालू आहे. हा ड्रेस आहे, मस्त असा हा. हे बघा, एक हा गोल गळा आहे ना, याच्याने थोडस आपला जो बांधा आहे ना तो रुंद दिसतो, पण व्ही नेक जर घेतला ना तर आपला बांधा खूप छान असा शेप मध्ये दिसतो. पण बऱ्यापैकी जे ते ड्रेसेसचे गळे जे ते गोलच असतात. तर हा गोल गळा आहे, आणि 3/4ची याची स्लीव्ज आहे, आणि कट बघा, याला एकदम असे कमरेपासून नाहीये, इथनं कट आहे. म्हणजे हा इथे कमरेचा भाग येतो ना, इथनं कट न घेता इथनं कट घेतलेला आहे. याने खूप छान असा आपला बॉडी शेप दिसतो, आणि व्यवस्थित असे हे ड्रेस येतात. तर हा एक ड्रेस घेतलेला आहे, याचाही ट्रायल पार्ट मी इकडे साईडला लावून देईल, तुम्ही तिथे बघू शकता. तर हा असा एक हा ड्रेस आहे, आणि प्युअर कॉटनचा आहे, चिकनकारी मध्ये. माझ्या मते हा ड्रेस मी 350 रुपयाला घेतलेला आहे. याचाही कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेला असेल, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर हा दुसरा ड्रेस आहे. सगळे ड्रेस मी कॉटन मध्येच घेतलेले आहे, आणि 2 तर चिकनकारी मध्ये घेतलेले. मला ते 2 कलर पाहिजे होते, खूप छान असे कलर होते, त्यामुळे मग मी ते एक हा पर्पल कलर मध्ये, आणि अजून एक दाखवते तुम्हाला, तो येलो कलर मध्ये. आणि सगळ्या कुर्तीज जे आहेत ते मी सगळ्या डेली यूज साठी घेतलेल्या आहेत. आणि आपण ना डेली यूज साठी सारखे सारखे असे गाऊन वगैरे वापरणं ना, आता ते बरोबर नाही वाटत. बऱ्यापैकी आता माझी मुलं 3ही मोठे झाले, तर त्यामुळे मी गाऊन कमीत कमी यूज करते. कामात असेल तर त्यावेळेला ठीक आहे, पण काम आवरल्यानंतर मी माझा ड्रेसअप होते व्यवस्थित, आणि छान अशी ड्रेसअप होऊन घरात राहते. तर हे बघा, हा एक ड्रेस आहे. तर हा एक जो गळा आहे ना, हाही छान दिसतो, याच्याने आपला बॉडी शेप व्यवस्थित दिसतो. तर याचा हा असा गळा आहे, आणि याच्यावर हे टिकली वर्क आहे ना, आरशे नाही लावलेले, टिकली वर्क आहे, सो त्यामुळे हा टोचणार नाही. आरशे जर असते ना तर याला हा टोचला असता, त्यामुळे मी हे बघून घेतलं एकदम डिटेल मध्ये. तर याचं इथनं गळ्यापासून ही लावलेली ही टिकली, तर इथपर्यंत अशी टिकली लावलेली, आणि एक छोटूसा टसल दिलेला आहे.
3/4 ची बाई आहे आणि हाफ कट आहे याला। असा हा मस्त असा कलरफुल ड्रेस आहे, हाही मला खूप आवडला। तो हा एक घेतलेला आहे मी आणि हाही 3XL डबल XL मला येतो, पण 3XL मध्ये घेतलेला आहे, जेणेकरून धुतल्यानंतर कॉटनचा कपडा थोडासा आकसलाही जातो आणि सैलसर मला पाहिजे असतं, त्यामुळे मी एक साईज मोठी घेत असते। तर हा ग्रीन कलर मध्ये आहे पूर्ण आणि मध्ये मध्ये याचे ना असे पिंक कलरचे फुलं आहे ना, ते छान असा हा ड्रेस त्याच्यामुळे पॉपअप करतो। तर हा एक ड्रेस घेतलेला आहे, याचाही ट्रायल पार्ट मी साईडला लावून देईल, तुम्ही साईडला बघू शकता। त्यानंतर मी जे जे ड्रेस तुम्हाला दाखवते ना ते तो दाखवायला लागले की त्याचा ट्रायल पार्ट देतो साईडला लावून देईल, म्हणजे तुम्हाला कळेल की ड्रेस कसा आहे काय आहे। त्यानंतर हा चिकनकारी मध्येच आहे, प्युअर कॉटनचा, पण येलो कलर मध्ये। येलो कलर माझ्याकडे तसा आहे, पण अजून एक मला चिकनकारी मध्ये पाहिजे होता, तर हा एक घेतलेला आहे मी। याचाही गळा गोल आहे, येलो कलर मध्ये आहे, व्हाईट याच्यावर ही वर्क केलेलं आहे आणि 3/4 ची बाई आहे। हा खूपच जास्त सैल आहे, तर हा धुवून आणि त्यानंतर मी याला फिटिंग करून घेईल थोडीशी बाईला आणि त्यानंतर हा घालेल, पण मस्त आहे। यालाही इथनं हाफ कट आहे, कमरेपासून नाही, कमरेच्या खाली थोडंसं, कमरेच्या खाली 4 बोट खाली असा कट असला ना तर त्याच्याने आपला शेप जो आहे तो छान दिसतो। हा येलो कलर मध्ये एक आहे आणि एक माझा आवडता, म्हणजे मी ब्लॅक कलरची खूप क्रेझी ब्लॅक कलर मागे, तो ब्लॅक कलरचा एक महिना मी कुर्ता घेणारच होते, तर हा ब्लॅक कलरचा कुर्ता आहे आणि हाही प्युअर कॉटन मध्ये आहे। याचाही ट्राय ऑन तुम्ही शेजारी बघतच असाल इथे वरती, तर खूप छान असा हा ड्रेस आहे आणि सगळ्या ड्रेसांची अनपॅकिंग मी अनपॅक्ड तुमच्या समोरच करते, तो याच्यानंतर ट्राय ऑन पार्ट होणार आहे। हे बघा, हा तर प्युअर कॉटन मध्ये आहे, खूप छान आहे आणि ब्लॅक कलरचं, वा क्या बात आहे बाई, एकदम सुंदर आणि सोबर असा हा ड्रेस आहे। गोल गळा आहे, इकडे अशी ही कपड्याचीच डिझाईन आहे, कुठल्याही प्रकारे याच्यावर वर्क केलेलं नाहीये आणि हा मध्ये एक पॅच काढलेला आहे, त्याला साइडनी प्लेन अशी बॉर्डर दिलेली आहे आणि व्हाईट ब्लॅक असा आतमध्ये हा पॅच काढलेला आहे। 3/4 ची बाई आहे, त्यालाही अशी ही पाइपिंग केल्यासारखं आहे असं। याचेही कमरेच्या खालून असा हाफ कट आहे आणि गुडघ्याच्या खाली असे हे सगळे ड्रेस आहे, तर दिसायला खूप छान दिसतात, सिंपल आणि सोबर लुक देतात, स्वस्त आणि मस्त असे हे ड्रेस आहे। मी दिवाळीला साडी वगैरे घेतली नाही, मी फक्त हे ड्रेसेसच घेतले, कारण मी रेग्युलरली सुद्धा ड्रेसच वापरते। साडी मला बऱ्यापैकी घालायला आवडते, पण कधीतरी 1 तास 2 तास घातली तर घातली, नाही तर नाही असं। त्यामुळे मग माझ्या साड्या बऱ्यापैकी जे ते घेऊन घड्याची घड्या कपाटामध्ये पडलेल्या असतात, सो मी त्यामुळे साडी घेणं अवॉइड करत असते आणि पण एक का होईना साडी येईनच, मिस्टरच घेईन, एक दिवाळीपर्यंत एक साडी तर घेणारच आहे, ते ऐकणार नाहीये, पण मग मी माझ्या पद्धतीने मला जे ड्रेस आवडले ते घेतलेले आहे। आणि हे बघा, यांना हे छान छान असे हे छोटे छोटे टसल्स आहे ना, त्याच्याने खूप छान असा लुक येतो याचा, मस्त वाटतो हा ड्रेस, एकदम सिंपल आणि सोबर। तर असे हे मी टोटल 5 ड्रेस घेतलेले, अंगावर घातलेला आहे तो, आणि प्लाझो पॅन्ट आणि हा असा पूर्ण प्लाझोचा सेटच आहे हा मी फर्स्ट टाइमच ट्राय केला। तर मला पहिले काय वाटायचं की आपण प्लस साईज आहे, आपल्याला हा ड्रेस चांगला दिसतो की नाही, आपण अजून यात बल्की दिसू का काय, पण ऍक्च्युली खूप सुंदर आणि सोबर वाटतोय हा ड्रेस। तुम्ही जर नक्की घेणार असाल तर हा ड्रेस घ्या, खूप कम्फर्टेबल आणि मस्त असं दिसतोय। आणि सगळे ड्रेस जे ते मी तर म्हणेल 400 तर खूप झाले, 300च्या आतलेच सगळे ड्रेस आहे हे। तर तुम्ही घेणार असेल तर नक्की याचा कोड जो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेला आहे चेकआउट करा। आपले व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलची लिंक किंवा व्हिडिओ जे ते आपल्या मित्र परिवारात आणि परिवारामध्ये तुमची बहीण असेल, भाऊ असेल, भावाची बायको असेल, भाऊ नाही भावाची बायको असेल, म्हणजे आपली वहिनी, आई यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे छान छान असे ड्रेस बघायला मिळेल आणि त्यांची लिंक जी ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली तेही ते लिंक यूज करून त्यांच्यासाठी असे जर
ड्रेस त्यांना आवडले तर ते परचेस करू शकतील. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. शुभ दीपावली आणि श्री स्वामी समर्थ.